आम्ही सगळे शिवसैनिक उद्धव बाळासाहेब ठाकरे या मराठी प्रश्नावर या सीमावासियांच्या मागे आहोत। मराठी भागामध्ये मुद्दाम बनून बेळगावमध्ये अधिवेशन घ्यायचं। बेळगाव, निप्पाणी, कारवार या संपूर्ण भागामध्ये असणाऱ्या मराठी भाषिकांच्यावर अन्याय करायचं हे कर्नाटक सरकारचं धोरण आहे। पोलिसांनी शिवसेनेच्या झटापट सुरू आहे, पाहू शकता। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली। या 75 वर्षामध्ये सार्वजनिक चळवळ करत असताना कुठल्याही माणसाला तडीपार केलं जात नाहीये। पण या कलेक्टरने असा फतवा काढला की जर कोणी काय आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, जर अधिवेशन भरवण्याचा प्रयत्न समितीच्या लोकांनी केला तर त्याला आम्ही तडीपार करू। या कलेक्टरचा, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा, कर्नाटकच्या बेळगावचा या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो। स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं। बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना। महामेळावा कर्नाटक सरकारनं मराठी माणसांच्यावर अन्याय करण्यासाठी समांतर अधिवेशन सुरू केलं। या अधिवेशन सुरू झाल्यापासून आमचा या अधिवेशनाला विरोध आहे। अधिवेशन घ्यायचं तर मराठी प्रांतामध्ये, मराठी भागामध्ये नको आहे। मराठी भागामध्ये मुद्दाम बनून बेळगावमध्ये अधिवेशन घ्यायचं। बेळगाव, निप्पाणी, कारवार या संपूर्ण भागामध्ये असणाऱ्या मराठी भाषिकांच्यावर अन्याय करायचं हे कर्नाटक सरकारचं धोरण आहे। 2 दिवस खरं म्हटलं तर महाराष्ट्राच्या सरकारचा पण मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। कारण महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये येत असताना महाराष्ट्राच्या पोलिसांनी आमच्या गाड्या अडवण्याचा प्रयत्न केला। मग महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाचं सरकार आहे का कन्नड भाषिकांचं सरकार आहे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसने पहिल्यांदा जाहीर करावं। या ठिकाणी आज या अधिवेशनाला प्रकाश मरगळे असतील, आष्टेकर साहेब असतील, महाराष्ट्र एकीकरणचे समितीचे सर्व नेतेगण असतील, या सर्वांना आज पहाटेपासून कर्नाटकच्या पोलिसांनी या ठिकाणी अटक केलेला आहे। या अधिवेशनामध्ये या कलेक्टरचा, डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटचा, कर्नाटकच्या बेळगावचा या ठिकाणी आम्ही निषेध व्यक्त करतो। देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झाली। या 75 वर्षामध्ये सार्वजनिक चळवळ करत असताना कुठल्याही माणसाला तडीपार केलं जात नाहीये। पण या कलेक्टरने असा फतवा काढला की जर कोणी काय आंदोलन करण्याचा प्रयत्न केला, जर अधिवेशन भरवण्याचा प्रयत्न समितीच्या लोकांनी केला तर त्याला आम्ही तडीपार करू। 2 दिवसापूर्वी या सर्व सीमा भागामध्ये आम्ही संपर्कात असून सुद्धा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने याने आम्हाला आदेश दिला। या आदेशाकर्वे आज या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या वतीनं या ठिकाणी भगवी रॅली निघालेली आहे। आज या निषेधामध्ये आम्ही एवढंच सांगतो की आम्ही तुम्हाला कर्नाटकच्या पोलिसांना तर सांगू इच्छितो की तुम्हाला आम्ही सांगितलेलं होतं 8 दिवसापूर्वी कोल्हापूरच्या कलेक्टरला पत्र दिलं होतं की जर महाराष्ट्रामधून जर तुम्ही आम्हाला अडवलं तर कर्नाटकच्या मंत्र्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये फिरू देणार नाही आहे। आणि आजही तुम्हाला सांगतो की आज जर तुम्ही जर आम्हाला अडवलं तर आम्ही त्या गाड्या या ठिकाणी अडवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आहोत। म्हणून आज या ठिकाणी हे आंदोलन, हे सविनय कायदेभंग आंदोलन जे आहे, हे आंदोलन आमचं सुरू राहणार। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।